सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण करणार आहोत वांग्याची चमचमीत भाजी. तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे नीट भाजून घेणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी वांग चिरून घेतलेलं आहे. वांग्याचे सगळे काटे काढलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकही काटा ठेवायचा नाही वांग्याला. त्यानंतर मी इथे लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. एकदम मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मी इथे हे वांगे किडकं होतं म्हणून मी असं कापलेलं आहे. नीट वांगे बघून करायची. तुम्ही ते पाहू शकता मी 3 वांग्यांचं कालवण बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 3 वांगे चिरून घेतलेले आहेत आणि एक इथे किडकं निघलेलं, त्यामुळे मी असं चिरलेलं आहे. आणि मी ते कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. तर आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मी पाटावरती शेंगदाणे बारीक करत आहे, कारण आज आमच्या इकडे लाईट नव्हती आणि आमचा मिक्सर चालत नव्हता. त्यामुळे मी इथे अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करत आहे. आणि तुम्ही असे कधी शेंगदाणे बारीक केलेत का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं शेंगदाणा बारीक करताना सगळं शेंगदाणे खालीच पडत होते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कधी यापूर्वी वांग्याची भाजी बनवली होती का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इथे शेंगदाण्याचा कोट आणि त्याच्यामध्ये लसूणही बारीक केलं होतं. आता मी इथे मीठ घालून घेणार आहे. चवीनुसार तुमच्या मीठ घालून घ्या. आणि त्यानंतर मी इथे 2 चमचे चटणी घेणार आहे. आणि अजून थोडंसं टाकलं. 2 आणि अर्धा चमचा मी इथे चटणी घेतलेली आहे. आणि आता हे नीट पाण्यामध्ये कालवून घ्यायचा आहे हा सर्व मसाला. आणि त्यानंतर तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. एकदम थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं, खूप पाणीही घालायचं नाही. आणि आता वांग्याच्या मी अशा 4 फोडी केलेल्या होत्या आणि त्या वांग्याच्या मधोमध असा मसाला भरायचा, जेणेकरून सर्व वांग्याला मसाला नीट पोहोचतो. तुम्ही ते पाहू शकता मी एका कढईमध्ये कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी इथे कढईमध्ये कोथिंबीर तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. आपण जर फुल गॅस केला तर आपली कोथिंबीर जळून जाईल. भाजी बनवताना कधीही गॅस मीडियमच ठेवायचा. त्यानंतर मी इथे कसुरी मेथी टाकणार आहे. आणि तुम्हीही प्रत्येक भाजीत कसुरी मेथी घालता का? हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता जो आपण वांग्याचा मसाला बनवला होता तो आता इथे ओतून घ्यायचा आहे. आणि जास्त भाजी करण्यासाठी ते पाणीही ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे तेवढं इथे पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी घ्यायचं नाही. मी इथे साधारणपणे एक ग्लास आणि थोडंसं वर पाणी घेतलं आहे. एक आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर
त्यानंतर हे वांगे शिजण्यासाठी एक ताट वरून झाकायचं आणि गॅस एकदम मिडियमच ठेवायचा. तर तुम्ही ते पाहू शकता अजून वांगं शिजलेलं नाही. अजून मी थोडा वेळ शिजू देणार आहे. साधारणपणे 20 मिनिटांनी आपल्या वांग्याची भाजी तयार होते. त्यानंतर अशी दिसते. तर तुम्हाला ही वांग्याची रेसिपी आवडली का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही वांग्याची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणता व्हिडिओ पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.